घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की कोर्टामध्ये मात्र आता म्हणजे जे काही एक 15 मिनिटाची मुदत मागत असते ती म्हणजे देसाई वकील, पण ती 15 मिनिटाची मुदत तिला काही भेटलेली नाहीये. आणि हीच मुदत न भेटल्या कारणाने देसाई वकिलांनी मात्र आता एक वेगळाच डाव खेळलेला आहे. बरं, या डावामध्ये त्यांनी आता इकडे राहुलला निर्दोष सोडवत पूर्णपणे मात्र आता इकडे जी काही शर्वरी आहे तिला अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी शर्वरीला जेलमधून पळवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून त्यांची बाजू वीक होईल. पण या सगळ्यामध्ये वेगळाच प्रकार घडलाय आणि जानकीने वेळेवरती पोहोचत तिचा हा डाव हाणून पडलाय. पण पण मात्र जानकीच्या लक्षामध्ये त्याच वेळेला काहीतरी गोष्ट निदर्शनास आलेली आहे आणि त्या गोष्टीनंतर जानकीने पूर्ण पूर्ण आता आपली खेळी बदललेली आहे. आणि इथेच इथेच मालिकेचा टर्निंग पॉइंट आलाय. कारण आतापर्यंत जानकी ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवते ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे तपासून बघण्याची वेळ आली. नक्की काय घडले सविस्तरपणे इकडे खरं तर शर्वरी खूपच खुश आहे. वहिनी वहिनी, आज तुझ्यामुळे मात्र आता मला या सगळ्यामध्ये हा दिवस पाहायला मिळालाय. नाहीतर नाहीतर मी जेलच्या 4 भिंतींच्या मध्येच आता माझा दम कुठला असता. आणि यावरती मात्र आता सांगायला लागते ती म्हणजे जानकी, वंश तुम्ही चिंता करू नका. आज फक्त कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झाले. उद्याच्या दिवसाला तुम्हाला या कोर्टामधून ज्या वेळेला कधीची हिअरिंग असेल त्यावेळेला या कोर्टामधून मी बाहेर काढेन, हा माझा शब्द आहे. असं म्हणत जानकीने मात्र आता तिला शब्द दिल्यावरती देसाई वकील चांगल्याच चिडून उठल्यात. आणि तुला काय वाटलं जानकी, म्हणजे आता ही केस तू जिंकलीस? अगं जरा शांत बस, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ही केस तुला आता जिंकता येणार नाहीये. आणि त्यावरती ती सांगायला लागते, आज फक्त 15 मिनिटं एक्स्ट्रा मला मिळाली असती ना तर मी या सगळ्यामध्ये एका झटक्यात ही केस सॉल्व्ह केली असती. आज तुमचा दिवस होता असं तुम्ही समजा, पण उद्याचा दिवस हा आता माझा असणार आहे. माझ्या या दिवसामध्ये मी आता कोणालाही व्यत्यय आणू देणार नाहीये. आणि काहीही झालं तरी सुद्धा आजच्या दिवसामध्ये माझं काम मी करणार. यावरती जानकी सांगायला लागते, हे बघा, आजचा दिवस सुद्धा आमचा होता आणि उद्याचा दिवस सुद्धा आमचाच असणार आहे. कारण कारण या सगळ्यामध्ये सत्याची बाजू आहे आमची, सत्याची, आणि सत्याची बाजू कधीच हरत नाहीये. पण का कोणास ठाऊक इकडे असा विचार करतोय तो म्हणजे इकडे सारंग विचार करतोय का ह्या देसाई वकील असं बोलतायत. यांच्या डोक्यामध्ये नक्की आता काय चाललेलं आहे, कोणत्या गोष्टीमुळे या आता इतक्या कॉन्फिडंट त्यांना आहे, इतक्या कॉन्फिडन्स आहेत की शर्वरी अटकणार, असा विचार करत असताना देसाई वकील सांगतात, ठीक आहे, पुढची हिअरिंग तुम्ही आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना करा की पुढची हिअरिंग ही आता कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर येऊ नये. जर का पुढची हिअरिंग मात्र आता लवकर आली की झालं, तुमचं काम तमाम झालं. आणि तिकडून देसाई वकील निघून गेले. देसाई वकील निघून गेल्यावरती आता मात्र राहुल टणटण करत त्यांच्याकडे आलेला आहे. काय तुम्ही करताय तरी काय? मला आता कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मी कोणत्या गोष्टीचे पैसे देतोय आणि कोणती गोष्ट तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतोय. देसाई म्हणतात, एका गोष्टीने आता मात्र आतताईपणा करायची तुम्हाला काही गरज नाहीये. मी तुम्हाला म्हटलंय ना की काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामधून मात्र आता मी सोडवेन म्हटलं तर आता सोडवणारच आहे. असं म्हणत मात्र आता देसाई चिडले आणि त्यावरती तो सांगतो, पण मला तर काहीतरी प्लॅन सांगा तुम्ही, कोणत्या पद्धतीने तुम्ही आता सोडवणार आहात, काय सोडवणार आहात हे मलापर्यंत कळेपर्यंत मला कशी चैन पडेल. यावरती ती सांगायला लागते, आता शेवटचा हुकमी एक्का माझा आता काढायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझी मदत करायची आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे आता बोलायला लागतोय म्हणजे स्वतः आता सांगायला लागतोय की राहुल की काय झालंय, कसला हुकमी एक्का. यावरती ती म्हणते, तो उद्या कळेल, तुम्ही माझी मदत करायची आहे. जानकी तोपर्यंत घरी आले. जानकीला या सगळ्यामध्ये अजिबात काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये म्हणजे काय नक्की घडतंय, कसं घडतंय. आणि आता ती देसाई वकील कशाबद्दल बोलत होती तिला काहीच समजत नाहीये. आणि ती या सगळ्यामध्ये विचार आता करत आहे. ती विचार करत आहे की काय नक्की करू, जेणे त्यांचा प्लॅनिंग काय आहे किंवा त्यांना काय वाटतंय हे मी सगळं कसं शोधून काढू, असा विचार ती आता करत आहे. बरं, हे सगळं करत असताना जानकी मात्र आता पूर्णपणे भांबावून सुद्धा गेलेली आहे. तिला कळतच नाहीये की आपण नक्की काय करायचंय. पण त्या देसाई वकिलांनी आपला प्लॅन राहुलला सांगितलाय आणि राहुलला त्यांनी आता सांगितलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माझ्याशी तर पहिल्यांदा खरं खरं बोलायला लागेल. तुझी केस मी लढती आहे, ही तुझी केस मी जरी लढत असले
तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही खरं खरं आहे ते आतापर्यंत मला कोणतीच गोष्ट तुझ्याकडून कळालेली नाहीये असं म्हटलं. यावरती राहुल म्हणतो, मी आतापर्यंत तुम्हाला सगळं सत्य सांगितलंय. देसाई वकील चिडतात, मला सत्य नाही माहितीये, कारण कोर्टामध्ये माझ्या आता लक्षात आलंय की काहीतरी आहे. बघ ना, त्या तिचा हे पोचलेलाच नाहीये हात तिथपर्यंत. म्हणजे आता तू नक्की काय केलं होतंस हे मला सांग. आणि यावरती मात्र आता खरी कहाणी इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे राहुलने म्हणजे आतापर्यंत जे प्रेक्षकांना माहित नाहीये ते आता प्रेक्षकांच्या समोर येतंय. आणि प्रेक्षकांना मात्र आता इकडे आपल्याला दाखवलं जातंय, राहुल आपली स्टोरी सांगतोय. राहुल सांगतोय, खरं तर मी आणि शर्वरीने मोठा प्लॅन केला होता. शर्वरी आणि मी आम्ही दोघांनी प्लॅन केला होता की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता एकदा एकदा का म्हणजे आपल्याला पैसे मिळाले की आपण इकडून पळ काढायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही दोघांनी कुणालाही मारण्याचं आमचं काही प्लॅनिंग नव्हतं. पण या सगळ्यामध्ये तो म्हातारा म्हणजे आता नानासाहेब रणदिवे तो मध्ये आला आणि त्यांनी आम्हाला दोघांना पाहिलं एकत्रितपणे. आणि त्यांनी एकत्रितपणे दोघांना पाहिल्यावरती मात्र आम्ही दोघांनी मिळून यावरती मात्र आता सांगायला लागते ती म्हणजे लगेचच इकडे देसाई वकील म्हणजे तुम्ही त्यांना मारलेत. यावरती तो म्हणतो, हो, या सगळ्यामध्ये माझी साथ देणारी दुसरी तिसरी कुणी ती म्हणजे आहे शर्वरीने माझी साथ दिले नानांना, म्हणजे प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्षरित्या, कारण नानांना डांबून ठेवण्याचं ती सांगत होती. पण त्याच ह्याच्यामध्ये मला माहिती होतं की नानाला डांबून ठेवलं तर माझा प्लॅन यशस्वी होणार नाहीये. म्हणूनच मी नानाला मात्र आता संपवण्याचं प्लॅनिंग केलं. आणि त्यानंतर शरू या सगळ्यामध्ये सामील होती आणि म्हणून ती गप्प बसली. बरं, आता नानांना आम्ही मारले याची सल तिला खूप सलत होती. शरूच्या डोक्यामध्ये सतत एकच विचारत होता की मी नानांचा जीव घेतलाय. आणि त्यामुळे मात्र आता इकडे ती सांगायला लागली, नाही, मी या सगळ्यामध्ये मात्र आता विक्रांतला सगळं सांगते. मला एक करताना दुसरी गोष्ट करायची नाहीये. आणि त्यानंतर तिने त्या रात्री विक्रांतला सगळं सांगण्याचं ठरवलं होतं. ज्या रात्री विक्रांतला सगळं ती सांगण्यासाठी गेली होती आणि त्याच रात्री मी आता तिला थांबवण्यासाठी गेलो. पण हे सगळं होत असताना मात्र आता त्याच झटापटीमध्ये मी तिला थांबवते, ती हे करते आणि त्याच झटापटीमध्ये मी आता पहिला वार केलेला आहे. या सगळ्यामध्ये मात्र आता तिची काही चुकी नाहीये, कारण मी तिच्या हाताच्या फिंगरप्रिंट ऑलरेडी हातोड्यावरती घेऊन ठेवल्या होत्या आणि त्याच हातोड्याने हँगलोज घालून मी वार केलाय. तिला हे सगळं माहिती आहे, तिने पाहिलंय. आणि यावरती मात्र आता लगेच देसाई वकील सांगायला लागते, ठीक आहे, एवढी गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे आणि आता दुसरा हुक्का मी काढते. झालं, देसाई वकिलांनी एका बाईला मात्र आता जेलमध्ये सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे शर्वरीला घेऊन पळायचं. ती एकदा का तिकडून पळणारी म्हणून आता तिच्या डोक्यावरती मात्र एकदा एकदा धक्का लागला किंवा एकदा हे लागला की त्यानंतर आपल्याला सगळं करणं सोपं जाणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती इकडे सांगायला लागते की तिला तिकडून पळवून लावायचं आहे, इतकं आपल्यासाठी करायचं आहे. झालं, ती बाई शरूकडे आले आणि मी तुला पळवून देण्यासाठी आलेली आहे. यावरती शरू म्हणते, कोणासाठी? मला कोण पळवून लावतंय? मला कोण हे करतंय? यावरती ती सांगायला लागते, तुझ्याच घरच्यांनी हे सगळं केलेलं आहे, कारण आता तू पण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेस ते कळलंय. तुला प्रत्यक्ष हात नसला तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये त्यांना आता मारताना पाहिलं तर तू काही बोलत नाहीयेस. असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगते, तुला हे कोणी सांगितलं? यावरती ती सांगते, तुझ्या घरच्यांना सगळं समजले, पळ इथून पळ. इकडे जानकी सांगायला लागते, मला आता काहीतरी अस्वस्थ वाटत आहे ऋषिकेश. मला असं वाटते की शर्वरीवंश कोणत्या तरी संकटामध्ये अडकणार आहेत. आणि त्यावरती तो म्हणतो, कशावरून तू म्हणतेस? आणि त्यावरती जानकी सांगायला लागते, ऋषिकेश, मला आता खूपच अस्वस्थ वाटत आहे, लवकरात लवकर आपण जेलमध्ये जाऊया का? यावरती तो म्हणतो, काय सारखं त्या पोलीस स्टेशनला आपलं, म्हणजे उगाचच. मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आपण सारखं पोलीस स्टेशनला जाणं सुद्धा चुकीचं आहे. असं म्हटल्यावरती जानकी मात्र आता इकडे सांगायला लागते, ऋषिकेश, आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत चला. असं म्हणत मात्र आता ती ऋषिकेशला सांगत आहे आणि ऋषिकेश ती निघालेली आहे पोलीस. त्याच वेळेला शरूला पळवण्यामध्ये मात्र आता राहुल इकडे यशस्वी झालाय. राहुल शरूला पळवण्यामध्ये यशस्वी झाला असलं तरी सुद्धा इकडे जानकी धावत पळत येते आणि थांब राहुल असं म्हणत ती राहुलला थांबवते. पोलीस आलेले आहेत आणि शरू मात्र पळते. इथेच जानकीच्या लक्षात आले काहीतरी आहे. शरू जर का आता म्हणजे पळत आहे ती म्हणजे या राहुल सोबत म्हणजे काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवलं जातंय. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेची सगळी समीकरणं बदललेत. पहिल्यांदा जानकीला शर्वरीवरती दाट संशय आलेला आहे. शर्वरी या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं करते
हे तिला समजलेलं आहे. आता जानकी शर्वरीची साथ सोडणार का, की सत्य शोधून काढण्यामध्ये मात्र आता तिचाच वापर करणार? येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींची शहानिशा होणार.